छोट्या वयोची मोठी स्वप्न ही मालिका आज खूपच मजेशीर दाखवली आहे बरं का प्रेक्षकांनो. शेवटपर्यंत बघत राहा. तर आजचा म्हणजेच 9 नोव्हेंबरचा रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर आज बयोमध्ये आपण बघतोय की बयो, विशाल, इरा, आरव, अंकिता, वैभवी सगळेचे सगळे त्या डॉक्टर बाबाचा पर्दाफाश करायला तिथे गेलेत. आता तिथे बयोने एका गर्वारशी बाईचं रूप धारण केलंय. आता गावकरी चर्चा करत असतात की हे डॉक्टर बाबा खूप चांगले आहेत. आता हा जो माणूस आहे ना, तो त्या बाबाच्या हाताखालचा माणूस आहे. आता विशाल आणि हे बाकीचे नवीन दिसले गावकऱ्यांना, तर ते विचारतात त्यांना, तुम्ही कोण आहात, या गावात नवीन दिसताय. मग बयो त्यांना म्हणते, आम्ही या डॉक्टर बाबांची कीर्ती ऐकून इथे आलोय. काय ना, मला 7वा महिना आहे, सारख्या पोटात कळा येत असतात, म्हणून म्हणलं डॉक्टर बाबांना दाखवून बघावं. अहो, गोळ्या औषधे घ्यायचा कंटाळा आला हो आम्हाला. आता हे गावकरी म्हणतात, हो हो बरं झालं तुम्ही इथे आलात, खूप चांगले आहेत हे डॉक्टर बाबा, ऑपरेशन पण करतात आणि पैसे पण कमी घेतात, असं काहीतरी ते चर्चा करतात. आता तेवढ्यात तो डॉक्टर बाबा आलाय आणि हा डॉक्टर बाबा जरा मजेशीर आहे, म्हणजे खतरनाक आहे तो, पण जास्ती मजेशीर आहे. आता सगळेजण त्या डॉक्टर बाबांकडे वळून वळून बघतात. आता याचा थाट एवढा आहे की अगदी त्याच्या अंगावर फुलं बिलं उधळतायत सगळे. बाबाजी की जय हो, सगळे लोक त्याला नमस्कार करतायत. एक महाराज आहे तो, असं त्याला म्हणजे ट्रीट केलं जातंय. आता बयो आणि सगळेजण तिथे बसलेत. आता एक मुलगा आहे छोटासा, त्याला बरं नाहीये. तर सगळ्यात पहिले त्या मुलाची आई येते समोर आणि म्हणते, बाबा अहो मला मिरगीचा त्रास आहे हो. म्हणजे ती स्वतःबद्दल बोलते आधी. ती बाई म्हणत असते, अहो मला सतत मिरगी येते हो, म्हणजे गुरांना चरायला गेले का मिरगी येते, मुलाला म्हणजे वाढायला गेले की मुरगी येते. सॉरी, मुरगी नाही, मिरगी. मिरगी म्हणजे चक्कर. सॉरी प्रेक्षकांना, बोलता बोलता थोडं स्लिप आउट टंग झालं. आता हा बाबा त्या बाईवर काहीतरी मंत्रबिंत्र असं तंत्र मंत्र म्हणायला लागतो आणि व्याधी सापडली तुझी, तुझी व्याधी पोखरतीये तुला वगैरे वगैरे. आता ती बाई म्हणते, काहीतरी उपाय सांगा. आता तो बाबा अंगात आल्यासारखं करतो, असं हू 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 करतो आणि म्हणतो, उपाय सापडला, आता आत्ताच्या आत्ता ऑपरेशन करतो, पोटाचं ऑपरेशन करतो. बरं, पोटाचं ऑपरेशन कसा करतो माहिती का? बघा बघा, तुम्हाला सांगते पुढे. आता ही बाई म्हणते, पोटाचं ऑपरेशन कसं करणार तुम्ही बाबा? मग ते बाबा म्हणतात, माझ्यावर अविश्वास दाखवतेस का? आता अनर्थ कोप होणार आहे तुला. ती बाई लगेच म्हणते, बाबा माझं चुकलं, मला माफ करा. मग तो माणूस म्हणतो, पैसे दे बाई, 500 रुपये दे. डॉक्टर बाबा आता त्या बाईला म्हणतो, तू घाबरू नकोस, काळजी करू नकोस, मी आता ऑपरेशन करतो, थोडं दुखेल तुझं पण बरं वाटेल तुला. लांबूनच आता तिच्या पोटावरती काहीतरी हा हू करतो आणि तिला म्हणतो, दुखतंय ना तुझ्या पोटात. आता ती बाई काही बोलत नाही बिचारी आधी, पण मग तो खूप म्हणतो, अगं बोल, दुखतं ना तुझ्या पोटात? मग ती बाई म्हणते, हो हो बाबा, दुखतंय माझ्या पोटात. मग तो बाबा म्हणतो, आता तुला बरं वाटेल, तुझी व्याधी मी ओळखली आहे, पण त्या बदल्यात तुला मोबदला द्यावा लागेल, म्हणजे तू बरी होशील. आणि तिच्याकडनं 500 रुपयाची नोट याने लाटली आहे आणि पैसे दिल्यावर म्हणतो, आता तुला बरं वाटेल. आता कसं आहे ना प्रेक्षकांनो, खरं तर आता हे असले प्रकार खूप कमी आहेत, पण ज्या ठिकाणी शिक्षणाचा अभाव असतो, परिस्थिती गरीब असते, अशा ठिकाणी हे असे लोक जरा जास्ती असे व्यवसाय करतात, अंधश्रद्धा निर्माण करायचा प्रयत्न करतात. असो, पण आता या आधिराजचं डोकं फिरलेलं आहे, कारण तो तसंच वागतोय, इतकं इनसेन्सिबल वागणं दाखवलंय ना याचं. आता तो ते नर्स म्हणत असतात, मला माझ्या मुलाला आणायला जायचंय सर, मला जाऊ द्या. आता तो आधिराज म्हणतो, काम कोण करेल मग तुमच्या वाटचं? त्या नर्स म्हणतात, मी काम करूनच चालली आहे. मग आता लगेच आधिराज म्हणतो, अरे पण इथे कॅम्पला गेलेत ना सगळे डॉक्टर आणि बाकीचे सगळे, मग इथे स्टाफ नको का? नाही नाही, तुम्ही तुमचं काम करा. आता त्या नर्स बिचार रडायला लागतात. मग पोटे लगेच म्हणतो, नाही नाही सर, यांना कामं करायची नाही आहेत, कामं करायची जीवावर आली आहे. आता पोटे तर जसं काही असिस्टंट झालाय. आणि प्रेक्षकांनो, ते दुष्यंत सर होते, ते काही एवढं इतकं नव्हते म्हणजे बोलत होते सगळ्या स्टाफला, पण हा आधिराज जरा ओव्हरच करतोय. बरं, त्यातल्या त्यात प्रेक्षकांनो, मला सहज एक प्रश्न पडला, दुष्यंतला तर गौतमीशी लग्न करायचं होतं ना, म्हणजे त्याचा स्वतःचा मुलगा लग्नाचा असताना त्याला गौतमीशी लग्न करायचं होतं. असो, कोणत्याही वयात काही भावना येऊ शकतात म्हणा, मालिकेत काही दाखवू शकतात. तर आता हा आधिराज त्या बाईला काही पाठवत नसतो, ती बाई शेवटी रडायला लागते. हे इथलं सगळं साफ करा असं तो म्हणत असतो आधिराज त्या बाईला. ती बाई म्हणत असते, अहो पण मी नर्स आहे, मग काय झालं, मग तुम्ही पगार घेता की नाही? पोटे म्हणतो, फुकट करायला नाही सांगत आहे सर तुम्हाला, वगैरे वगैरे अशी त्यांची चर्चा चालू आहे. बिचारी ती बाई रडत रडत ते साफ करायला लागते. मग आता इकडे गौतमी बयोने जे डिव्हाइस लावलंय त्या डिव्हाइसचा काहीतरी आवाज ऐकायचा प्रयत्न करत असते, पण तिला फक्त गाड्यांचेच आवाज येत असतात आणि हॉर्नचे. गौतमीच्या लक्षात येतं की बयोने विशालच्या बॅगमध्ये डिव्हाइस टाकलेलंच नाहीये, म्हणून ती आता बयोला कॉल करत असते की बयोने तिच्यासोबत आगाऊपणा केलाय म्हणून. पण आता मात्र बयो काही फोन उचले ना, कारण हे सगळेजण तिकडे त्या डॉक्टर बाबाच्या मिशनवर आहेत ना. पण आता ती इराच्या मोबाईलवर कॉल लावते आणि तो मोबाईल जोरात वाजतो. सगळेजण इराकडे बघायला लागतात आणि एक माणूस म्हणतो, ओ बाई, मोबाईल बंद करा ना.
इरा त्यांना सॉरी सॉरी म्हणते बरं का. गौतमी विचार करते ही इरा अतिशय मूर्खासारखी वागतीये त्या बयोच्या नादाला लागून. येऊ दे त्या बयोला, दाखवतेच मी आता तिला. नेहमीचा तिचा फेवरेट डायलॉग, बघतेच मी बयोला. तर आता इकडे बघा प्रेक्षकांनो, आता हा बाबा म्हणत असतो पुढचा कोणाचा नंबर आहे. आता हा छोटासा मुलगा आहे, याला काहीतरी त्रास होत असतो. प्रेक्षकांनो, आजचा भाग खूपच मजेशीर दाखवलाय त्यांनी, बघत राहा फक्त काय काय झालं. हा डॉक्टर बाबा आहे ना प्रेक्षकांनो, तो कविता करतो बरं का. आता त्या लहान मुलाला पाहून म्हणतो, होते अंगाची लाई लाई, दाही दिशा पळून जाई, उपचार करून पायी, असं काय काय त्याने रायमिंग वर्ड्स जुळवून त्याने मस्त कविता तयार केली आहे. आता इरा म्हणते, ए विशाल तू बयोचा नवरा हो ना. विशाल म्हणतो, काय बोलतेस तू इरा. इरा म्हणते, अरे तू बयोचा नवरा असला तर त्या बाबाला आपलं नाटक खरं वाटेल, जेन्युअन वाटेल ना. आता या इराने विशालला फोर्स केलाय खोटा खोटा नवरा हो म्हणून बयोचा. आता या नर्स बिचाऱ्या रडत असतात. शुभमकर म्हणतात, काय झालं नर्स तुम्हाला. मग त्या सांगतात की अधिराज सर मला जाऊ देत नाहीये, मला माझ्या मुलाला शाळेतून आणायचंय. मग ते शुभमकर सर म्हणतात, अच्छा कळलं मला. आता हे उगाच त्या शुभमकर सरांवर प्रेशराईज करायचा प्रयत्न करतोय बरं का हा अधिराज. म्हणजे सगळ्या डॉक्टरांना कॅम्पला पाठवून दिलं, मग इथे कोण काम करेल, याची जबाबदारी कोण घेईल हॉस्पिटलची, असं चालू आहे हा तमाशा. मग आता हे शुभमकर म्हणतात, ठीक आहे तुम्ही जा तुमच्या मुलाला शाळेमध्ये घ्यायला, हे काम मी करतो, द्या बरं माझ्याकडे. आता ते सिस्टर म्हणतात, अहो डॉक्टर तुम्ही का काम करणार. डॉक्टर म्हणतात, अरे मग काय झालं, मीच कॅम्पला पाठवलं ना सगळ्या डॉक्टरांना. अधिराजची बोलतीच बंद झाली आहे. म्हणजे बघा प्रेक्षकांनो, शुभमकर डॉक्टर किती डाऊन टू अर्थ आहेत. कुठल्याही कामाची लाज नसते हे त्यांनी दाखवून दिलं आज. शुभमकर म्हणतात, काही हरकत नाहीये, काम ते काम आहे, मी करतो हे काम, तुम्ही जा बरं आधी, तुमचा मुलगा वाट बघेल तुमची, जा. आणि आता स्वतः डॉक्टर शुभमकर मॉपने ते फरशी पुसायला लागतात. अधिराज तिथे नुसती गंमत बघतो बरं का प्रेक्षकांनो आणि निघून जातो. शेवटी सगळ्या स्टाफला लाज वाटते आणि ते म्हणतात, सर तुम्ही नका करू हे काम, प्लीज आम्हाला करू द्या ना. पण शुभमकर म्हणतात, नाही नाही तुम्ही तुमचे कामं करा, मी हे काम करतो, घाणच तर आहे, स्वच्छ करून टाकतो, जा तुम्ही. पण आता बघा प्रेक्षकांनो, या भोंदू बाबाची येते मजा, कारण बयो आणि विशाल नवरा बायको म्हणून तिथे जाणार आहेत समोर. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की इरा का नाही दाखवली बयोच्या जागेवर. तर बयो चांगली आहे, म्हणजे छान परफेक्ट करते ना ते सगळं काम, एक्सपोज वगैरे करायचं, म्हणून बयो तिथे गरवारची बाई झाली आहे आणि विशाल तिचा नवरा झालाय. आणि आता बघा प्रेक्षकांनो, हा विशाल त्या बयोचा एकदम हात धरतो घट्ट, आरव पण म्हणतो, विशाल सर करा करा काम करा तुम्ही हिच्या नवऱ्याचं. मग आता वैभवी म्हणते, तुम्ही आणि बयो खरेखुरे कपल वाटाल असं बिहेव करा. विशालने हात धरल्यावर इरा म्हणते, विशाल तू काय करतोयस. मग विशाल म्हणतो, अगं तूच म्हणालीस ना जेन्युअन नवरा बायको वाटले पाहिजेत म्हणून. तर आता विशाल आणि बयो दोघे जण पुढचा पेशंट बनून गेलेत डॉक्टर बाबांच्या समोर. आता बघा प्रेक्षकांनो, भारी कविता केल्या या डॉक्टर बाबाने. बाबा म्हणतो की काय झालं बालिके, तुला काय त्रास होतोय. आता विशाल असा हात जोडून उभा आहे त्या बाबासमोर. मग बयो सांगते की 7वा महिना आहे तरी बी कळा मारतंय. मग आता तो बाबा म्हणतो, जन्म कोणी घेणार आहे, सुखाच्या वेदना होणार आहेत, उपचार उत्तम होणार आहेत. बालिके आता तूच तुझ्या पोटावर हात ठेव. आता याच्या उपचाराच्या पद्धती बघून बघून अंकिता, वैभवी, इरा सगळेजण हसून हसून लोटपोट झालेत. आता बयो तिच्या पोटावर हात ठेवते. मग आता हा डॉक्टर बाबा बयोला म्हणतो, गोंडस बाळ दोघांचं बागडते उदरात, ना काही सारखं तर डोळे बाबासारखे घेऊन पडेल पदरात. आता हे सगळेजण मागे हसायला लागतात बरं का. म्हणजे बयोच्या पोटात काही नसूनही हा बाबा किती फेक्या मारतोय बा. आता तो बाबा पुढे म्हणतो, बापरे हे काय बघतोय मी, मोठा अडथळा आहे. वैभवी म्हणते, बाई मला तर फार हसायला येतंय. आता ते डॉक्टर बाबा म्हणतो, आई आणि बाळाची नाळ म्हणजे त्या गळ्याभोवती सापासारखी वेटोळे घालून बसलीये. अंकिता इराच्या कानात हळूहळू सांगत असते, अगो काय खोटं बोलतो हा साफ एकदम, कोणालाही खरं वाटेल ग. मग आता सगळ्यांनाच हसू येत असतं बरं का प्रेक्षकांनो. पण आता मजा पुढे. विशाल म्हणतो, याच्यावर काही उपाय आहे का. तो म्हणतो, हो करतो, मला छोटंसं ऑपरेशन करावं लागेल, किरकोळ 2000 रुपये द्या. मग आता विशाल म्हणतो, बरं देतो. मग आता दानपत्रामध्ये ते पैसे टाकण्यात येतात. आता विशालला खरं जीवावर आलेलं असतं पैसे देणं, पण बळजबरी ते टाकतो बिचारा. आता या बोंधू बाबाला एक्सपोजच करायचंय त्यांना. आता बघा डॉक्टर बाबा त्या बयोला म्हणतो, घाबरू नको बालिके, आता पुढे ये. आणि आता बयो पुढे आल्यावरती लांबूनच तो असा बयोवरती मंत्रतंत्र करतो आणि म्हणतो, अगो बालिके थोडं दुखेल, हात बाजूला कर. आता इकडे या सगळ्यांची हसून डोळ्यातून पाणी येतंय, कारण तो काय बोलतोय बघा. अरे बापरे, आतमध्ये तर सगळा घोळ आहे. आता ती नाळ त्याने बाजूला केली आहे बरं का अशी जादूने. आणि म्हणतो, अरे पिंट्या दिसला काय रे पिंट्या, मस्ती करतो.
आता पुढे म्हणतो, अरे बापरे, ही पोटाची नाळ, आता मी ती बाजूला करणार. फारच मस्ती करतो बाई पिंट्या तुमचा. इकडे सगळे हसून हसून बेजार. आता तो बाबा पुढे म्हणतो, काय रे पिंट्या, आतमधली सगळी वायरिंग हलवलीस रे तू. अरे देवा, प्रेक्षकांनो मला पण असं कंट्रोल नाही होते. आता पुढे तो म्हणतो, आला 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 पिंट्या जागेवर आला. आता त्याने लांबूनच, मला ना प्रेक्षकांनो तो पिक्चर आठवला बघा, तो नाही का एक हिरो असतो, तो लांबूनच असा हात करतो आणि ते डोंगर सरकतो. तसं झालंय या डॉक्टर बाबाचं. आता तो म्हणतो, झालं ऑपरेशन, बाळ तुझं सुखरूप आहे बरं का, गोड गोजिरं त्याचं रूप आहे. ऑपरेशन उत्तम झालं, हेच आपल्यासाठी खूप आहे. या बंधू बाबाने ना मालिका लिहिल्यानंतर चांगल्या चालतील विचारायच्या. आता तो बयोला म्हणतो, जा बालिके घरी जा, सगळं काही छान झालंय आता तुझं. आता ही बयो ऐकते ऐकते पण तिला हे सगळं असह्य झालंय. आता तो म्हणत असतो, पुढचा नंबर कोणचा आहे, त्या बाबाच्या हाताखालचा माणूस. पण बयो आता ओरडते आणि म्हणते, थांबा. आणि आता हा बंधू बाबा जरा घाबरतो. सगळेच जण त्याच्याकडे बघायला लागतात. बयो म्हणते, मला काहीही झालेलं नाहीये, पण मानसिकरित्या आजारी असलेल्या या माणसाचा भला मोठा आजार आता मी दूर करणार आहे. आता त्या बाबाच्या हाताखालचा माणूस म्हणतो, ए बाई, काय पण काय बोलतेस ग, बाबा उपचार करताना त्यांना थांबवलंस तर तुला कोप होईल. मग बयो म्हणते, हो का, होऊ द्या मला कोप, मला पण बघायचंच आहे आता तुमचा बाबा कसा कोप. बंद करता का तुमची नाटकं. आता सगळे लोक बयोला बोलायला लागतात. तेव्हा बयो म्हणते, थांबा जरा एक मिनिटं, मी या बाबाचा खरा चेहरा जोवर समोर आणत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाहीये. तुम्हाला कळत नाही का सगळ्यांना, हा खोटारडा आहे, हे सगळं खोटं नाटक धंदे करतोय तो इथे. अहो, असे मंत्रतंत्र करून कोणी बरं नसतं हो, त्यासाठी अभ्यास करावा लागतो. जर हे असे मंत्रतंत्र करून सगळे बरे झाले असते तर डॉक्टर कशाला जन्माला आले असते. मग आता विशाल म्हणतो, बरोबर आहे, हा माणूस तुमच्यावर उपचार करतो ना, सेवा करतो ना, मग पैसे का घेतो तुमच्याकडनं. कुठलाही मोबदला न घेता ही सगळी कामं तो का करत नाही. आता त्या हाताखालचा माणूस म्हणतो, मोबदला नाही, दान मान. आणि तुम्ही आमच्या बाबावर प्रश्न उपस्थित करणारे कोण आहे. आता बयो विशाल सगळेच म्हणतात, आम्ही कोण, दाखवतो तुम्हाला आम्ही कोण आहे. आता हे सगळेचे सगळे उठून उभे राहतात. आणि मग आता इथे छान म्युझिक लावलंय त्यांनी, लाईफलाईन रक्षक म्हणून, आणि बयो त्यांच्याकडे बघत राहते. आता बघा प्रेक्षकांनो, आता इथे भाग तर त्यांनी संपवलाय, पण आजचा भाग छान होता की नाही, एखादा लाईक करायला विसरू नका या सगळ्यांच्या एफर्टसाठी. आता पुढे आपण बघतोय, बयो सांगते, तुझा खरा चेहरा आता सगळ्यांसमोर आणते मी, थांब जरा. पण आता तो घाबरतो बंधू बाबा आणि जंगलात पळायचा प्रयत्न करतो. आणि बयो आणि हे सगळेच टीम त्या बाबाला पकडायला जंगलात गेलेले आहे. आता बघूयात हा बाबा कसा पकडला जातोय ते, मजा येणार आहे पुढचा भाग बघायला. तर आता भेटूयात सोमवारी. प्रेक्षकांनो, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यांनी अजूनही चॅनल नसेल केले त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा भाग छान होता ना.